इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 7वे भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण स्वाध्याय प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. गोवा येथे इसवी सन 1946 मध्ये टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. पर्याय तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया, जे की आहे ऑप्शन अ. गोवा येथे इसवी सन 1946 मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. 2. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीलढ्याचे नेतृत्व टिंबटिंब यांनी समर्थपणे केले. पर्याय तर या पर्यायामधील योग्य उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. ब. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीलढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी समर्थपणे केले. 3. भारतामध्ये टिंबटिंब यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. पर्याय तर याचं योग्य उत्तर असेल ब. सरदार वल्लभभाई पटेल. भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. तर बघा, या जोड्यामध्ये अचूक जी जोडी आहे ती आहे 2. काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण शेख अब्दुल्ला. तर ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे, तर त्या जागी दुरुस्त जोडी होईल काश्मीर संस्थानचे विलिनीकरण राजा हरिसिंग. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान कोणते होते? उत्तर जुनागड. 2. गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख. उत्तर डॉक्टर टी.बी. कुन्हा. प्रश्न तिसरा. पृष्ठ क्रमांक 56 वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते? उत्तर पाकिस्तान. 2. भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोणते? उत्तर गोवा. 3. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ता केंद्रे कोणती? उत्तर चंद्रनगर, यानम, पुदुच्चेरी, कारिकल. 4. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे? तर उत्तर श्रीलंका. प्रश्न चौथा. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. गोवा मुक्तीलढ्यातील कार्यकर्ते. तर याचं उत्तर असेल डॉक्टर टी.बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, डॉक्टर राम हेगडे, गोपाळ मयंकर. प्रश्न पाचवा. पुढील विधान सकारण स्पष्ट करा. 1. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. तर याचं उत्तर असेल निजामाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या रझाकार संघटनेने हिंदू आणि मुस्लिम यांच्यावर अत्याचार केले. लोकशाही चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्रजेवर रझाकार संघटनेने अत्याचार केला. भारत सरकारने निजामाशी समोपचाराची बोलणी करण्याचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी ठरला. संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याकडे त्यांचा कल होता. शेवटी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करून निजामाला शरण यायला भाग पाडले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. 2. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला. तर याचं उत्तर असे देता येईल पुदुच्चेरीमधील जनतेची आंदोलने आणि भारत सरकारची आग्रही मागणी यांच्यामुळे जून 1948 मध्ये फ्रान्स व भारत सरकारमध्ये करार होऊन पुदुच्चेरीच्या भारतातील विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. 13 ऑक्टोबर 1954 रोजी उभय सरकारमध्ये
विलिनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली. विधिमंडळ व नगरपालिकांमध्ये विलिनीकरणाच्या बाजूने मतदान झाले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी पुदुच्चेरीसह सर्व फ्रेंच वसाहतीचा भारताने ताबा घेतला. 1962 रोजी विलिनीकरणाच्या कराराला फ्रेंच संसदेने मान्यता दिली आणि 1963 मध्ये पुदुच्चेरी हा भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला. प्रश्न 6वा, तुमचे मत नोंदवा. 1. हैदराबाद संस्थानात औंध, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली. उत्तर: हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. हैदराबाद संस्थानात तेलुगू, कन्नड, मराठी भाषिक प्रांतांचा समावेश होता. निजामाच्या एकतंत्री राजवट, नागरी व राजकीय अधिकारांचा यामध्ये अभाव होता. आपले अधिकार आपल्याला मिळावेत अशी या सर्व भाषिकांची मागणी होती. यासाठी त्यांना संघटित होण्याची गरज भासू लागली. या जाणीवेतूनच संस्थानातील तेलुगू भाषिकांनी तेलंगण भागात आंध्र परिषद, मराठी भाषिकांसाठी मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्थांची स्थापना केली. 2. इसवी सन 1961 पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली. उत्तर: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगीजांनी भारतातील वसाहतींना स्वातंत्र्य देणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी गोवा सोडण्यास नकार दिला. गोवा मुक्तीसाठी तेथील जनतेने काही संघटना स्थापन केल्या. डॉ. टी.बी. कुन्हा यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी सत्याग्रह व आंदोलने केली. पोर्तुगीज सरकारने या नेत्यांना तुरुंगात टाकले आणि जनतेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. गोव्यातील जनतेच्या लोकभावनेची दखल घेत केंद्र सरकारला म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांची दखल घ्यावी लागली. त्यांनी ऑपरेशन विजय ही लष्करी कारवाई करून गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. संस्थानाच्या विलिनीकरणाच्या मानाने पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे भारतात फार उशिरा विलिनीकरण झाले.